स्वातंत्र्य दिनाच्या मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो। या ठिकाणी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी राज्य निवडणूक आयोगानं विधानसभेची घोषणा केली। तत्पूर्वी आगल्या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबर 2024 रोजी या आपल्या दिंडोरी मतदारसंघामध्ये साधारणपणे 800 आणि 35 कोटीच्या आसपास या T6च्या कामांचे टेंडर वर्क ऑर्डर त्या निघाल्या आणि त्या 19 तारखेला गटागटात गावागावात एका DCM मोठ्या ट्रकमध्ये त्या पाट्या टाकून प्रत्येक गावागावात त्या T6च्या पाट्या लावण्यात आल्या। आम्हाला अभिमानानं एक प्रथम नागरिक किंबहुना त्या गावचे लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच आम्हाला आनंद झाला की आपापल्या गावांमध्ये अशा पद्धतीचे रस्ते मंजूर झाले आणि ते होणार या अपेक्षेने आम्ही गेली 2 वर्षापासून त्याचं वेट आणि वॉच करत राहिलो। परंतु वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करत असताना आम्हाला नेहमीच आश्वासनं मिळत राहिली। परंतु गेल्या 16 एप्रिल 2025 रोजी मी आदरणीय तहसीलदार यांना एक निवेदनाद्वारे सूचित केलं होतं की झालेला रस्ता मंजूर असताना देखील होत नाही आहे, तर त्या संदर्भात जर होत नसेल तर मी 1 मेला तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत। परंतु त्या संबंधित विभागाचे अधिकारी श्री गौरवजी जगताप म्हणून यांनी मला 30 एप्रिल 2026 रोजी या संदर्भात एक लेखी तहसीलदारांमार्फत एक आश्वासन हे लेखी पत्र त्यांनी मला त्या तारखेला दिलं तहसीलदारांमार्फत की मी येत्या 15 दिवसाच्या आत म्हणजेच 15 मेच्या आत त्या रस्त्याचं काम चालू करून देतो। मग तात्पर्य मला म्हणायचं एकच आहे, जर अधिकारी वर्ग तर जे प्रशासकीय मान्यता असेल, ज्याची वर्क ऑर्डर निघालेली असून आणि त्या विभागाचे संबंधित अधिकारी आपल्याला पत्राद्वारे लेखी आश्वासन या ठिकाणी 15 दिवसात चालू करण्याचा देतोय, तरी पण गेली 2-2.5 महिने आपण वेट वॉचच्या पुन्हा एकदा एक सामंजस्यपणा म्हणून भूमिकेत राहिलो। परंतु तरी देखील जर चालू होत नसेल तर मी परत पुन्हा एकदा आता 10 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा माननीय प्रांत साहेबांना याच संदर्भात पुन्हा मी एक 4 दिवसाचा अल्टिमेटम देऊन या रस्त्याचं पुन्हा तुम्ही काम का चालू करत नाही आणि नसेल चालू करत तर मी आपल्या कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण या ठिकाणी सुरुवात करणार आहेत। आणि त्या अनुषंगानं मी आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आज उपोषणाला खऱ्या अर्थानं बसलेलं आहे। प्रामुख्यानं जर बोलायचं झालं तर सांगायला आपल्यालाच आपली लाज वाटायला लागली आहे की आपण कुठल्या इसवी सणामध्ये वावरत आहोत। जर इतक्या दिवस जर एखादं काम मंजूर असून देखील जर होत नसेल तर आम्ही गावागावातील लोकप्रतिनिधींनी कोणाकडे आशयाचं किरण म्हणून बघायचं हाही या ठिकाणी अनुत्तरित प्रश्नच आहेत। मी आज आपल्या सर्वांसमक्ष या ठिकाणी सांगू इच्छितो, जरी मी आपल्या निवेदनामध्ये अन्नत्याग किंवा आमरण उपोषण या ठिकाणी ही भाषा वापरलेली नाही, परंतु आज एक स्वातंत्र्य दिनाचं औचित्य असताना देखील जर कोणी अधिकारी या ठिकाणी जर बघणार नसेल किंवा याची जर कुठलीही विचारपूस किंवा माहिती घेऊन आणि या संदर्भात जर निर्णय देणार नसतील तर मी उद्यापासून अन्नत्यागसुद्धा करणार आहेत। हेच मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि माननीय जे काही सहाय्यक कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी आपल्याला जी काही माहिती दिली, मला एकच दुःख याच बाबतीत वाटतंय की आदरणीय प्रांत साहेबांना आपण निवेदन दिलं, प्रांत साहेबांनी त्यांना बऱ्याच वेळा फोनवरती या संदर्भातल्या सूचना केल्या आणि वरिष्ठ अधिकारी प्रांत साहेबांचं जर या जे सहाय्यक कार्यकारी अभियंता जर ऐकणार नसतील
तर ही मुजोरी किती वाढलेली हे आपल्याला दिसून येत आहेत. याच्यावरतीही आपल्याला विचार करावा लागणार आहे. जर त्यांनी आपली मुजोरी थांबवून आम्हासारख्या सर्वसामान्य ग्रामस्थांना जर न्याय देण्याची भूमिका नक्कीच अवलंबली तर आम्ही पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करून आणि आमचं काम चालू करावं त्यांनी, तर आम्ही उपोषण स्थगित करू. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.